आपण आज गप्पा मारतो आहोत भारतीय रस्ते या विषयावर आणि आपल्याला जितेंद्र प्रश्न विचारत आहेत मुरबाडहून. जितेंद्र. हा नमस्कार मॅडम. हॅलो. हा नमस्कार जितेंद्र, प्रश्न सरळ पूर्ण करा प्लीज. आता आपण चर्चा केली मटन आणि चिकन यांचे रस्से बनवण्याविषयी. तर शाकाहारी भाज्यांचे रस्से कसे बनवतात याविषयी मॅडम थोडं मार्गदर्शन करा. आपण थोडासा प्रश्न असा घेऊया की त्याच्यात आपण कोणकोणत्या मुख्य घटकांचं. ग्रेव्हीज अशा ह्या 4 बेसिक आहेत, त्या मटणासाठी पण चालतात, चिकनसाठी पण चालतात आणि शाकाहारी भाज्यांसाठी पण चालतात. आणि शाकाहारी भाज्या म्हणजे तुम्हाला जर हॉटेलप्रमाणे जर हवं असेल तर हॉटेलमध्ये काही विशिष्ट भाज्याच आपण हे करतो. शाकाहारी भाज्यांसाठी बेसिकली रेड ग्रेव्ही जी आहे ती चालली जाते. त्याच्यामध्ये तुम्ही रेड ग्रेव्हीमध्ये बेबीकॉर्न आहे, कॅप्सिकम आहे, फ्लॉवर आहे, त्याचप्रमाणे मटार, फरसबी वगैरे हे करून तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही ग्रेव्ही करू शकता. दुसरी गोष्ट अशी की जर तुम्हाला मलाई कोफ्ते वगैरे अशा प्रकारचं जर करायचं असेल तर त्या कोफ्त्यांसाठी तुम्हाला व्हाईट ग्रेव्ही लागते. आणि व्हाईट ग्रेव्हीसाठी तुम्हाला लागतं काजू आणि 4 मगज. 4 मगज म्हणजे भोपळा वगैरे ह्याच्या ज्या बिया असतात की नाही त्या बियांना एकत्रितपणे 4 मगज असं म्हणतात. आणि हे 4 मगज जे आहेत की नाही ते मार्केटमध्ये उपलब्ध आहे. काय करायचं, काजू आणि 4 मगज जे आहेत ते भिजत ठेवायचे आणि मग त्याची पेस्ट करायची. आणि मग कांदा तळून घ्यायचा. आणि कांदा तळण्यामध्ये असं आहे ना की व्हाईट ग्रेव्हीसाठीचा जो कांदा तळायचा आहे ना तो खूप नाही तळायचा, फक्त पारदर्शक करायचा. आणि मग त्याच्यामध्ये ही जी आपण पेस्ट केलेली आहे ती पेस्ट घालायची. आणि ही थोडीशी ना गोड पेस्ट असते. आणि तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची थोडीशी वाटून लावू शकता, आलं लसूण घालू शकता. आणि मग दही घालून ती पेस्ट चांगली परतून घ्यायची. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, मग अशी सांगितल्याप्रमाणे गरम पाणी घालायचं. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही ते मलाई कोफ्ते वगैरे जे केलेले असतील ते सोडायचे. आता कोफ्ता करी वगैरे करताना, व्हेजिटेरियन कोफ्ता करी वगैरे करताना एक काळजी घ्यायची आणि ती म्हणजे की एकदा कोफ्ता तुम्ही करीमध्ये घातलात ना की मग ते खूप उकळायचं नाही, नाहीतर ते कोफ्ते फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे कोफ्ते करून ठेवायचे, ग्रेव्ही करून ठेवायची. आणि ऐन वेळेला जेव्हा तुम्ही जेवायला बसणार आहात की तुमच्याकडे पाहुणे आले आणि तुम्ही जेवायची सुरुवात करणार असाल त्यावेळेला ते दोन्ही एकत्र करायचं आणि वाढायचे. मग तेवढ्या काळात ते मिळून येतं का ग्रेव्ही? ती तेवढी त्याला कोट करते. ते कोफ्त्याची आयडेंटिटी वेगळी राहते तशी, ती एकदम असं हे होत नाही. आणि तसं होई नाही, कोफ्ते वेगळे दिसले पाहिजे. त्यामुळे ते एक तुम्ही करू शकता. म्हणजे ह्या भाज्या रेड ग्रेव्ही. आपण अशाच गप्पा, आपल्या फोन येतात. आपल्याला उषा पाटील प्रश्न विचारतात ठाण्याहून. उषा. हॅलो. हा उषा. हा नमस्ते मॅम. हा म्हटलं जरा आपण रेस्टॉरंट मध्ये जे काजू करी खातो त्यासाठी कुठल्या प्रकारची ग्रेव्ही बनवली गेली पाहिजे? काजू करी म्हणजे काजूची करी की काजूची पेस्ट घालून केलेली करी बनवली जाते? ती कुठल्या प्रकारची बनवली जाते? अच्छा, काजू करी कोणत्या प्रकारची बनवली जाते? नाही म्हणजे मला काजू घातलेली, म्हणजे आता जी मी व्हाईट ग्रेव्ही सांगितली ती काजू बेस्डच आहे. पण जर काजू म्हणजे खायचा जो काजू असतो, आपला भाजीचा काजू असतो, त्याचे जर करत असतील तर ती प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये वेगळी मिळू शकते. हा, पण मला म्हणजे ह्यांचा प्रश्न व्यवस्थित कळला नाहीये. पण जर त्यांना काजू बेस्ड म्हणायची असेल तर मी आता सांगितल्याप्रमाणे व्हाईट ग्रेव्ही जी आहे ती काजू आणि 4 मगज एकत्र करून आणि काजू घालून हवी असेल, म्हणजे खायचे आपले भाजीचे काजू घालून हवी असेल तर ती एकतर ह्या व्हाईट ग्रेव्हीनेही होते, काही हॉटेलमध्ये ती अशी मिळते, नाहीतर आपली पारंपरिक आहे ती गरम मसाल्याची असते, तशी होऊ शकते. त्यामुळे दोन्ही म्हणजे त्यांनी कोणत्या प्रकारची खाल्ली आहे ह्याचा मला अंदाज येत नाहीये. आपल्याला मोना वाधुळकर प्रश्न विचारतात पुण्याहून. मोना. हेलो. हाँ मोना. कैन आई आस्क इन हिंदी? या. सी आई वांट टू नो, मैं पूछना चाहती थी जो होटल में जो बटर चिकन खाया जाता है, हेलो, बटर चिकन पंजाबी डिश में, वो कैसे बनाते हैं? सेम लाइक होटल एट होम. ओके. बटर चिकन बनवताना टोमॅटो प्युरी असते मेन. टोमॅटो ब्लांच करून त्याची प्युरी करायची असते आणि ती थोडीशी बटर आणि थोडंसं तेल, कारण नुसतं बटर घेतलं की बटर जळतं, त्यामुळे बटर आणि तेल गरम करून त्याच्यामध्ये ती टोमॅटो प्युरी परतून घ्यायची. टोमॅटो प्युरीमध्ये लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर जी असते ती घालायची असते. थोडासा काजू पेस्ट घालायची असते, ती थोडीशी काजू पेस्ट त्याच्यामध्ये घालायची असते आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं असतं. आणि मग त्याच्यामध्ये शिजत आल्यानंतर थोडंसं तुम्ही क्रीम घाला किंवा दूध घाला. क्रीम जर अर्धा वाटी घालणार असेल तर, आणि क्रीम नाही वापरायचं आहे तर दूध वापरायचं, तर दूध 1 कप किंवा 1 वाटी घाला, म्हणजे क्रीमच्या दुप्पट दूध असलं पाहिजे. आणि ते घालायचं आणि ते सगळं एकत्र छान मिक्स झालं पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये तंदूर केलेली चिकन घालायची.
कारण बटर चिकनमध्ये तंदूर केलेली चिकन बेसिकली असते. म्हणजे तुम्ही आधी तंदुरी चिकन बनवून घ्या, मग त्याचे पीसेस करा, किंवा चिकन टिक्का बनवून घ्या, त्याचे पीसेस करा, आणि मग ते तुम्ही ह्या ग्रेव्हीमध्ये घातले पाहिजे. ग्रेव्ही एकदम स्मूथ असली पाहिजे. त्यामुळे असं वाटलं की थोडंसं त्याच्यामध्ये म्हणजे आपलं जर काजू नीट वाटले वगैरे गेले नसेल तर ती सगळी ग्रेव्ही झाली ना की गाळून घ्यायला पाहिजे, कारण ती मक्खनी असली पाहिजे ना. त्यामुळे मक्खन आणि मग वरतून पुन्हा मक्खन म्हणजे घातलं पाहिजे असं. आणि कसुरी मेथी वरतून सुगंधासाठी. आणि गरम मसाला मात्र व्यवस्थित असला पाहिजे. आपल्याला स्वप्ना दीक्षित प्रश्न विचारतात मुंबईहून. स्वप्ना. हॅलो. हा स्वप्ना. हा, मला विचारायचं होतं की मिसळ पाव करताना आपण काय ग्रेव्ही वापरावी? मिसळ पावचा जो मसाला जो असतो, त्याला कट्टाचा मसाला असतो, त्याच्यामध्ये तीळ खोबरं याचं वाटण असतं, आणि जे कोल्हापुरी तिखट मिळतं, कांदा लसणाचा जो मसाला असतो तो मसाला असतो. आणि पुन्हा याच्यामध्ये व्हेरिएशन आहे, म्हणजे कोल्हापुरी केलं तर ते असं होऊ शकतं, किंवा पुणेरी असेल तर ते वेगळ्या पद्धतीचं थोडंसं गोड असू शकतं. त्यामुळे ही अशा प्रकारची केली. एक मी अगदी सोपी तुम्हाला सांगते की मटकी आणि मूग मोड आलेले असले पाहिजेत. ते वाफवून घ्यायचे, फोडणी करायची हिंग मोहरीची, त्याच्यावरती हे वाफवलेले मूग घालायचे. आणि आपल्याकडे संडे मसाला म्हणून एक मसाला मिळतो, मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तो मसाला आलं लसणाची पेस्ट वगैरे घालून चांगलं हे शिजवून घ्यायचं. म्हणजे हे एक बेसिक आपली ग्रेव्ही तयार होऊ शकते. आणि त्याच्याबरोबर जर कट द्यायचा असेल तर मग त्या कटामध्ये खोबरं, म्हणजे ओलं खोबरं, तीळ, हा पुन्हा संडे मसाला थोडासा, हे सगळं वाटण करून तेलावरती चांगलं परतून घ्यायचं. आणि जरासा पातळसा असा रस्सा करायचा, आणि मग तो कट वापरू शकतो. कारण सगळ्याच ठिकाणी कोल्हापुरी मसाला उपलब्ध नसतो, किंवा सगळ्यांनाच थोडासा गोड मिसळ पाव आवडत नाही. तर ही मिसळ आहे ही खूप म्हणजे झणझणीतही होते, आणि खूप सोपी आहे करायला तशी. नक्कीच. या इंटरेस्टिंग टिप्स आपण अशाच ऐकत राहणार आहोत, आणि तुमच्याही अशाच प्रश्नांची आम्ही वाट बघतोय. पण टॉक टाइम मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.